भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या घरामध्ये उंबरठ्याची पूजा अशा प्रकारे करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते, त्या घरात माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया कोणत्या पद्धतीने उंबरठ्याची पूजा करायची. मित्रांनो, सर्वात प्रथम चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की टाईप करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कितीही मोठा महाल बांधला तरीही त्याला उंबरा हा असतोच. मोठ्यातली मोठी घर आणि छोट्यातली छोटे घर हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाही. उंबरठ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. घरातील वातावरण उंबरठ्याच्या आत राहते. बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे, वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत. म्हणून प्रत्येक वस्तूचा उंबरा हा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो. म्हणजेच घरातील गोष्ट बाहेरच्या व्यक्तीच्या सांगायची की नाही सांगायच्या हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असतं. लाकडी उंबरठा शुभ मानला जातो. आजकालच्या काळामध्ये घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा असायलाच हवा. दाराचा उंबरठा लाकडी असलं शुभ मानलं जातं, पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता. वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात. असं म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही. ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक हे धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावेत. तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभक बनवू शकता. मित्रांनो, उंबरठा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान. उंबरा म्हणजे लाकडी दरवाजाच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ टिकून राहणारा वृक्ष म्हणजेच औदुंबराचा उंबरठा बसवला तर तो खूपच चांगला मानला जातो. म्हणून पूर्वीच्या काळात घराचा उंबरठा हा उंबराच्या खोडापासून बनवला जात असे. वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचे नाव उंबरा असे पडले आहे. आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरठा सुशोभित असावा. म्हणजेच माता लक्ष्मी प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरठा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते. मित्रांनो, आपल्या घरात शुभ आशीर्वाद देत असते. त्यामुळे घराचा उंबरठा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा. घराच्या बाहेरील अंगण व ओटा तो देखील स्वच्छ असावा. उंबऱ्याचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे. साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणजेच औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतकालावरील कल्पवृक्ष देखील म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते. जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन उंबराला धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते, तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते. म्हणून दररोज सकाळी स्त्रियांनी म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरठ्याची पूजा करावी. मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावलं चिटकू नयेत. त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो. उंबरठ्याची फक्त पूजा करावी. उंबरठ्यावर सर्व देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. जर तुम्हाला लक्ष्मीची पावले चिटकवायचीच असतील तर तुम्ही ती पावले उंबरठ्याच्या एका बाजूला चिटकवावीत. दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी. दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास सदैव राहतो. मित्रांनो, उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये 2 लवंगा 2 वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा. यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही. किमान 15 मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा. सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते. अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावा.
काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबरठ्याची पूजा न चुकता करायच्या. उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते, तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते. उंबरठ्याचे महत्त्व: या रांगोळीमुळे घरामध्ये जीवजंतू प्रवेश करत नाहीत. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने स्वस्तिक बनवा आणि त्यांची पूजा करा. उंबरठ्याची घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो. उंबरठा वाईट लहरी, वाईट शक्ती, वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो. बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे घरातील व्यक्तीलाच या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही. मित्रांनो, धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणकोणते उपाय करावेत, चला तर जाणून घेऊया. चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी. असे कारण खरे तर शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते. उंबऱ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तुसुद्धा सुखसमृद्धी नांदते. अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येतं. अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते. माता लक्ष्मी अशा घरांमध्ये सदैव स्थिर राहते. बाजूबाजूचा दरवाजा शोभत असेल. आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे, परंतु वास्तूनुसार 2 दरवाजांचे नेहमीच शुभ मानले जाते. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचाच बनवायचा खरा तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजाला चौकटीशिवाय अपूर्ण असतो. घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते. शुभ आणि लाभ ही गणपतीची 2 मुलं आहेत, म्हणून मंगल कार्यासाठी शुभ लाभ लिहितात. ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते. तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते. मित्रांनो, उंबरठ्या बसवून काहीही खाऊ नका. उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसून खाऊ नये. कर्ज वाढत जातं. कर्ज वाढतं त्यामुळे नेमके आपल्याला खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. मित्रांनो, घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही म्हणून कर्ज अजूनच वाढत जातं. उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठ्याला. उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडी पट्टी. पण किती अर्थ होता या लाकडी पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायचा तर पूर्वी कोणीही दजत नव्हतं. 7च्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा नियम होता. आता तर कोणी 12च्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदललं आहे, गुन्हेगारी किती वाढली आहे, या सर्व गोष्टी लक्षात येतात. मित्रांनो, पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण आहे. आमचा उंबरठा ओलांडून लेक आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा. ज्या घरात उंबरठा नाही ते घर म्हणजे घर कसले. ज्या घराला उंबरठा नाही तिथे कोणाचाच पायपूस रुग्णाला नसतो. असं म्हणतात. अहो जाओ, घर तुम्हाला सणवार आला की उंबरठा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक रांगोळी काढली जायची. दारावर तोरण बांधलं जायचं. तेच आता फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय. शक्यतो घराला लाकडाचा उंबरठा असावा. यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही. दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो. असं मानलं जातं की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही. घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणे ताराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी. तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते. तसेच उंबरा देखील तुटलेला नसावा. आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसतं. काहीच आडपडदा नसतो. कोणीही उपटसून येतो व वहिनी करत घरातच घुसतो. माणसांना मर्यादा राहिलेल्या नाहीत आणि यामुळं गुन्हे वाढलेले आहेत. नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघून घरात प्रवेश करते. उंबरठ्याला गृहीत धरलं जातं. बरेच शुभ अशुभ घटना ह्या उंबरठ्याच्या आतच होत असतात असं मानलं जातं. उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरठा हा असतोच एक मर्यादा. उंबरा असतो एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्या भानावर आणणारी नेमकी गोष्ट. बाहेरून घरात येण्यासाठी आपला इगो, चप्पल ज्यासोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजेच उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे. हे उंबऱ्याची
वेश ओलांडतानाच मनात बिंबून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात घेऊनच उंबरठा ओलांडायचा असतो. उंबऱ्या बाहेर पडल्याशिवाय जग काय हे कळत नाही हे म्हणतात ते खरं. अगदी खरी गोष्ट आहे. उंबऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आईबाबा काय चीज आहे हे पण कळत नाही. जेव्हा बाहेरच्या जगात आपण वावरतो ना तेव्हा आईबाबांची आठवण नक्की येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय आहेत. घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं. अगदी निष्काळजीपणाने आपण आपल्या घरामध्ये राहत असतो. आपले कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करतं. मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देतो तो म्हणजे आपला उंबरठा. मित्रांनो, उंबरठा म्हणजे एक प्रकारची मर्यादा. जशी नदीला 2 काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्याची मर्यादा असते, तसेच घराला उंबरठ्याची मर्यादा असते. तेव्हा पण मित्रांनो, नदी आणि समुद्र त्यांची पातळी ओलांडते ना तेव्हा जलप्रलय नक्कीच होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट टाईप करायला विसरू नका आणि तुम्हीही हे नियम नक्कीच पाळा. बघा, तुमच्या घरात लक्ष्मी सदैव वास करेल. घरात सुख समृद्धी आणि भरभराट येत राहील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.